हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधील जो लेसन आहे 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या सगळ्या आपण पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटीजच्या सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण जवळजवळ 3-4 लेसन्सच्या पोएम्सच्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या. हा 2.2 जो आहे द बॉय हू ब्रोक द बँक याच्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहणार आहोत. आणि यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲक्टिव्हिटी सोडवण्यापूर्वी जर आपण एकदा धडा वाचून काढला तर आपल्याला सोपं जाईल, आपल्याला काय चाललं आहे ते कळेल, उत्तरं आपण काय लिहितो ते कळेल. म्हणजे आपल्याला उत्तरं लिहिताना किंवा ते वाचताना जड जाणार नाही. हे मी तुम्हाला आधीच इंटिमेट केलेलं आहे. आणि ॲक्टिव्हिटी सोडवताना नक्कीच तुम्ही पेन्सिल, पेन आणि टेक्स्टबुक आणि नोटबुक हे घेऊन बसलेलाच असाल. फ्रेंड्स, मी 16 तारखेच्या लेक्चरमध्ये एक होमवर्क दिला होता आणि मला फार वाईट वाटतं हे सांगायला की त्या होमवर्क फक्त मला 3 लोकांनी पाठवला. जवळजवळ मला वाटतं आपण आपली एवढी मोठी बॅच आहे आणि एवढ्या मोठ्या बॅचमधनं फक्त 3 लोकांची होमवर्क येणं ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे असं होऊ नये. होमवर्क पहिली गोष्ट दिला जात नाही. सध्या ऑनलाईन क्लासेस आहेत, तुमच्याकडं तेवढा अभ्यासाचा लोड नाही आहे हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये जर एक साधारण 5-10 मिनटाचं होमवर्क जर आपण करू शकत नसू तर खरोखरच ही मोठी खंत आणि शोकांतिका आहे. तर फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की 16 तारखेच्या लेक्चरमध्ये जो मी तुम्हाला होमवर्क दिला होता तो मला ॲज अर्ली ॲज पॉसिबल सेकंडनी माझ्या पर्सनल नंबरवरती पाठवायचा आहे. पर्सनल नंबर मी त्यावेळेला शेअर केला होता, पुन्हा एकदा शेअर करतो. माझा पर्सनल नंबर आहे 98901655. पुन्हा एकदा शेअर करतो 98901655. प्रत्येकाने मला होमवर्क सेंड करायचा आहे. मला क्लासमध्ये रिपोर्टिंग करावं लागतं की कोणी कोणी होमवर्क केला आहे, कोणी कोणी नाही केला. मला क्लासमध्ये इंटिमेट करावं लागतं आणि मला फक्त 3 लोकांचे होमवर्क्स आले, बाकीच्यांचे कोणाचेही होमवर्क आले नाही. मग तुम्ही लेक्चर पाहिलं नाही का, तुम्हाला समजलं नाही का, काय आहे ते एक्झॅक्टली मला कळू द्या. तुम्ही मला मेसेज करा. जर तुम्हाला होमवर्क समजलेला नसेल तर तुम्ही मला मेसेज करा की सर मला तो होमवर्क समजलेला नाही आहे, मला तो परत समजून सांगा किंवा मला ते कळू द्यात कसं करायचं आहे. कारण काय होईल, नाही तर मग तुम्ही जर होमवर्क करत नसाल तर मग ह्या ऑनलाईन सेशन्सचा काही उपयोग नाही होणार. कारण आपण आधीच डिस्टन्स लर्निंगवरतीचा काम चालू आहे आणि तुमच्यापर्यंत कितपत पोचते हे जर मला कळत नसेल तर मी काय शिकवणार पुढे आणि मी कसं शिकवू पुढे, हा माझ्यासमोर एक मोठा, खरोखरच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि या मोठ्या प्रश्नचिन्हाला सामोरे जायला मला तरी खरोखर खूप अवघड जात आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की 16 तारखेच्या लेक्चरमध्ये जो काही होमवर्क मी तुम्हाला दिलेला होता तो ॲज अर्ली ॲज पॉसिबल, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्याच्या सेकंड डेला मला मॅक्झिमम हा होमवर्क आला पाहिजे. कारण मला अभय सरांना रिपोर्टिंग करायचं आहे की कोणाकोणाचे होमवर्क आले, कोणाकोणाचे होमवर्क आलेले नाहीत. कारण ज्यांचे होमवर्क आलेले नाहीत त्यांच्यावरती अभय सर काहीतरी ॲक्शन घेणार आहेत, त्यांनी असं मला इंटिमेट केलं आहे. तर प्लीज तुम्ही तो होमवर्क कंप्लीट करा आणि मला सेंड करा. ठीक आहे फ्रेंड्स. आता आपण आपला जो पुढचा लेसन आहे जे मी तुम्हाला आता सांगितलं की ज्याच्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहणार आहोत तर तो आहे 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक. आणि आपल्या ॲक्टिव्हिटी सुरू होतात पेज नंबर 53वरती. कितीवरती? पेज नंबर 53. तर सगळ्यांनी पेज नंबर 53 हा काढायचा आहे आणि पेज नंबर 53वरच्या ॲक्टिव्हिटीज या पाहायला सुरुवात करायच्या आहेत. बघा, आता इंग्लिश वर्कशॉप, आपण त्याला ॲक्टिव्हिटीचं नाव देतो पण यांनी त्याला वर्कशॉप असं नाव दिलेलं आहे सगळ्या टेक्स्टबुकमध्येच. हू ॲम आय, मी कोण आहे असा प्रश्न आहे. आयडेंटिफाय द कॅरेक्टर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. हा जो धडा आहे, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे धडा, या धड्यामध्ये ही जी काही वाक्य दिलेली आहेत किंवा हे जे काही इंडिकेशन दिलेलं आहे, ही जी काही हिंट दिलेली आहे त्या हिंटवरनं तुम्हाला ओळखायचं आहे की ही हिंट कोणाबद्दल दिलेली आहे, ही व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता आय ॲम द वॉशरमॅन सन, हू ॲम आय. तर त्यांनी एक सोडून दिलेलं आपल्याला
त्याचं नाव काय होतं? सीताराम. काय नाव आहे त्याचं? सीताराम. दुसरं, आय ॲम द ओनर ऑफ द बँक. हू ॲम आय? मी या बँकेचा मालक आहे. मी कोण आहे? मग त्या बँकेचा जो मालक होता, बँकेचा जो डायरेक्टर होता, त्यांचं नाव काय होतं? तर त्यांचं नाव होतं सेठ गोविंदराम. काय होतं त्यांचं नाव? सेठ गोविंदराम. त्याच्यानंतर आय ॲम द स्वीपर. हू ॲम आय? ज्याच्यापासून ही स्टोरी सुरू झाली, स्वीपर बॉय, ज्याच्यामुळे म्हणा किंवा ज्याच्या साह्याने त्या एका वाक्याच्या अपभ्रंश करत 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 लोकांनी बँक पार डुबवली, अशा त्या पोराचं नाव होतं नाथू. NATHU. त्याला नाथू म्हणा, नथू म्हणा, त्याचे स्पेलिंग सेम आहेत, फक्त प्रोनन्सिएशन आपण आपल्या पद्धतीने करत असतो. तर नाथू. आय ॲम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तवा. हू ॲम आय? मी मिसेस श्रीवास्तवाचा कोण आहे? मिसेस श्रीवास्तवाची फ्रेंड आहे. मग मी कोण? तर धडा जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तुम्हाला कळेल, त्या चिंचा झाडाखाली ती मिसेस श्रीवास्तवाला तिची मैत्रीण भेटली होती आणि त्या मैत्रिणीचं नाव काय होतं? मिसेस भूषण. काय नाव होतं तिचं? मिसेस भूषण. आय ॲम द हेअर ड्रेसर. तो जो हेअर ड्रेसर होता, म्हणजे तो जो न्हावी होता, तो जो हेअर सलूनवाला होता, त्या हेअर सलूनवाल्याचं नाव काय होतं? तर त्याचं नाव होतं दीपचंद. काय होतं त्या पोराचं नाव? दीपचंद. आय हॅव अ क्रूक्ड लेग. हू ॲम आय? म्हणजे क्रूक्ड लेग म्हणजे मी लंगडा आहे, माझे पाय आखूड आहेत, असा मी कोण? तर द ओल्ड बेगर गणपत. म्हणजे त्यांचं त्या गावातला जो एक फार जुना आणि फार म्हातारा जो भिकारी होता, त्या भिकाऱ्याचं नाव काय होतं? गणपत. आणि त्याचं उत्तर म्हणून काय आहे? द ओल्ड बेगर गणपत. मी सगळ्यांची उत्तरं रिपीट करतो. पहिलं त्यांनी सोडून दिलेले सीताराम, दुसरं आहे सेठ गोविंदराम, तिसरा आहे नथू, चौथा आहे मिसेस भूषण, पाचवा आहे दीपचंद, सहावा आहे द ओल्ड बेगर गणपत. ठीक आहे. आता पुढची ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हणलं आहे? मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पीपलनगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या धड्यातनं तुम्हाला पीपलनगर बँकेचे जे कस्टमर्स आहेत, त्यांचे जे गिराईक आहेत, त्या गिरायकांची तुम्हाला हे लिहायचे, म्हणजे कोण कोण होते त्यांचे गिराईक, हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. तर जर तुम्ही जर हा धडा व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल, त्याच्यामध्ये टेलर होता, फ्री वेंडर होता. आता फ्री वेंडर म्हणजे काय? ज्याच्याकडं जनरल स्टोअर काही मिळतं त्याच्याकडं. ज्वेलर सोनार होता, बॅटल सेलर, बेगर गणपत पण त्याचा कस्टमर होता ना, तो पळत सुटला होता आपल्याला म्हणलं होतं. दीपचंद द बार्बर म्हणजे जो न्हावी होता, बार्बर सलूनवाला, तो होता. आणि ॲन एल्डरली जेंटलमॅन. आता एल्डरली जेंटलमॅनची स्टोरी तुम्हाला आठवते का? की तो दीपचंद त्याची दाढी करत असतो आणि मग तो साबण तसाच लावून तो पळत जातो आणि पळत जाऊन तो ते फोन बिन करतो कोणाला? सेठ गोविंदरामला. आणि तो तिथं सापडत नाही. मग हा इथं येऊन सांगतो की तो ऑलरेडी पळून गेलेला आहे. तर अशा प्रकारे टेलर, फ्री वेंडर, ज्वेलर, बॅटल सेलर, बेगर, दीपचंद कंसात लिहायचं बार्बर, आणि एल्डरली जेंटलमॅन आणि एक म्हातारा माणूस. आता अशा प्रकारची याची ही लिस्ट होती पीपलनगर बँकेचे कस्टमर्स कोण कोण आहेत त्याची. आता पुढचा प्रश्न आहे आपला, मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. आता इकडं आणि इकडं या दोन्हीमध्ये तुम्हाला जोडायचं आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा. म्हणजे तुम्हाला दोन्ही सेक्शन दिलेले आहेत, फक्त तुम्हाला ते काय करायचे आहेत? जोडायचे आहेत. म्हणजे हाच आहे ए सेक्शन आणि बी सेक्शन, हे दोन्ही ए ग्रुप बी ग्रुप तुम्हाला मॅच करून काय करायचं आहे? तर एक नवीन मिनिंगफुल असं सेंटेन्स तुम्हाला क्रिएट करायचं आहे.
सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब दॅट माईट सूट नाथू. म्हणजे सी. फर्स्टचं आन्सर काय? सी. बघा ना सेंटेन्स कसं तयार झालं. सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर अ जॉब दॅट माईट सूट नाथू. दुसरं म्हणलं आहे अकॉर्डिंग टू मिसेस भूषण. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. म्हणे की तिच्या म्हणण्यानुसार पीपलनगर बँकेमध्ये आजपर्यंत कधीही एवढा उकाडा पडलेला नव्हता. इट वॉज द हायेस्ट लेवल. सगळ्यात जास्त लेवल होती. ह्याच्यापेक्षा जास्त उकाडा कधीही आजपर्यंत पडला नाही. नेक्स्ट सेठ नाही दिलं. गोविंदराम वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. सेठ गोविंदराम कुठे गेलेला होता? काश्मीरला सुट्ट्या साजऱ्या करत होता. म्हणून सेठ गोविंदराम वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. तो म्हणला की तुम्ही आता घरी जावा आणि तुम्ही काय करा उद्या या. हा त्यांना म्हटला पण ते ऐकले नाही. दे डिड नॉट लिसन. दे डिड नॉट ॲग्री. त्यांनी ते मान्य केलं नाही. द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स इट वॉज द मॅनेजर टोल्ड द कस्टमर टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. ही त्याची जोडी झाली. म्हणजे मी सगळे आन्सर्स परत एकदा रिपीट करतो नेहमीप्रमाणे. पहिल्याचं सी, दुसऱ्याचं डी, तिसऱ्याचं ए आणि चौथ्याचं बी. अशा प्रकारे ह्याचे आन्सर्स आहेत. समजले सगळ्यांना? आता आपण चाललो आहे पेज नंबर 54वरती. पेज नंबर 54. कोण कोणास म्हणालं. हू सेड टू होम. आपल्याकडे असतो ना एक प्रश्न मराठीत पण असतो किंवा कोण कोणास म्हणालं. तर हू सेड टू होम. तर त्याच्यातलं पहिलं वाक्य आहे डोंट रेज सच डस्ट. अशी धूळ उडू नकोस. कोण कोणाला म्हणलं? तर हे वाक्य सीताराम नथूला म्हटला होता. कोण कोणाला म्हणला होता? सीताराम नथूला म्हटला होता. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. कुणी असा विचार केला होता की बँकसुद्धा कोलॅप्स होऊ शकेल किंवा बँक्स कोलॅप्स होईल असं कोणी कधी विचार केला होता का? नथू टू हिमसेल्फ. धड्याच्या शेवटी ते वाक्य बघा. धड्याच्या शेवटी की हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स ही सेड टू हिमसेल्फ. कळलं का? पॅन नंबर 53च्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये बघा. वेअर डिड यू डिसॲपियर. तुम्ही कुठं गायब होता काय कळत नाही. ते कोण म्हणलं? ते म्हणलं होतं मिसेस भूषण तिच्या नवऱ्याला. कोण कोणाला म्हणलं होतं? मिसेस भूषण. एक मिनटं. मिसेस भूषण म्हणली होती का मिसेस श्रीवास्तव म्हणली होती? एक मिनटं. मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हणली होती कोणाला? तिच्या नवऱ्याला. तर तुम्ही असं लिहू शकता मिसेस भूषण टू हर हजबंड किंवा तुम्ही लिहू शकता मिसेस भूषण टू मिस्टर भूषण. म्हणजे तुम्ही तिथं मिस्टर भूषण पण लिहू शकता आणि टू हर हजबंड असं पण लिहू शकता. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत. म्हणजे दोन्हीपैकी काही जरी तुम्ही लिहिलं तरी तिथे चूक नाही. दोन्ही मान्य केले जातील. म्हणजे टू हर हजबंडसुद्धा आणि टू मिस्टर भूषणसुद्धा. द बर्ड हॅज फ्लोन. पाखरू उडालेला आहे. थोडक्यात सेठ गोविंदराम सटकलेला आहे. सेठ गोविंदराम पळून गेलेला आहे. हे कोण म्हणलेलं होतं? एल्डरली जेंटलमॅन टू दीपचंद. तो जो म्हातारा माणूस होता तो जो दाढी करून घेत होता. ते दाढी करून घेत असणारे वृद्ध काका ते कोणाला म्हणले होते? दीपचंद. म्हणजे जो दाढी करत होता जो न्हावी होता त्याला म्हणले होते. ठीक आहे. रिपीट करतो मी. सीताराम टू नथू. दुसरं नथू टू हिमसेल्फ. तिसरं मिसेस भूषण टू हर हजबंड. चौथं एल्डरली जेंटलमॅन टू
दीपचंद. आता पुढचा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे आणि पुढचा प्रश्न थोडा इंटरेस्टिंग तसा थोडासा किंचित अवघड पण. वाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन डिलेमा, राईट डाऊन इन 5 to 6 लाईन्स इन युअर बुक. ही ॲक्टिव्हिटी आपण नंतर घेणार आहे. ॲक्च्युली त्यांच्याजवळ पेज प्रसंग का होता हे लिहू शकता तुम्ही, पण आपण नंतर बघूयात. नंबर 6 बघा, क्रॉस द ऑड मॅन आउट. क्रॉस द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय की जो या कॅटेगरीमध्ये नाही बसत किंवा या कॅटेगरीत मॅच नाही होत अशाला बाहेर काढायचं. आता याच्यात काय करायचं असतं आपल्याला काही 4-5 शब्द दिलेले असतात. साधारण एक 5-6 शब्द देतात. कधी 5 देतात, कधी 6 देतात, कधी 4 देतात. असं काही फिक्स नंबर नाही आहे. एक रँडम फिगर असते, 4, 5, 6 काहीतरी देतात. ते एक स्पेशल कॅटेगरीचे वर्ड असतात. त्यातला कुठला तरी एक वेगळाच असतो. म्हणजे उदाहरणार्थ सगळे नाऊन फॉर्म्स दिलेत तर एखादाच वर्ब असेल, सगळे वर्ब्स दिले तर एखादा ॲडजेक्टिव्ह असेल, सगळे ॲडजेक्टिव्ह दिले तर एखादा नाऊन किंवा वर्ब असेल, काही देऊ शकतात. म्हणजे एक कॅटेगरी सोडून दुसरी कॅटेगरीतला कुठलाही शब्द त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. मग या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांमध्ये बघा, पहिले जे लाईन आहे ती बघा, क्रॉस आउट द ऑड मॅन, स्वीपर, हुलिंगन, बेगर, डिक्लेअर आणि लॉकर. आता स्वीपर नाऊन आहे, हुलिंगन नाऊन आहे, बेगरसुद्धा नाऊन आहे, डिक्लेअर वर्ब आहे आणि लॉकरसुद्धा नाऊन आहे. म्हणजे ही सगळी लाईन जी आहे कशाची आहे, नाउन्सची आहे. कारण स्वीपर, हुलिंगन, बेगर, लॉकर हे सगळे नाऊन आहेत. एकच वर्ब आहे त्याच्यामध्ये, कोण, डिक्लेअर. मग जर एकच नाऊन असेल डिक्लेअर तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, ऑड मॅन आउट, तू बाहेर हो बाबा. सगळे नाऊन्स आहेत, तू वर्ब आहे, तू बाहेर हो. मग डिक्लेअरला काट मारायची आणि त्याला बाहेर काढायचं. ठीक आहे. सेकंड, आता सेकंड जी लाईन आहे त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, हरीडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली आणि सडनली. आता हे सगळे ॲडवर्ब्स आहेत. सगळे काय आहेत, ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण त्याला, क्रियाविशेषण. ही सगळी क्रियाविशेषण, म्हणजे हरीडली म्हणजे पटापटा, केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणाने, सॅलरी म्हणजे पगार, डेफिनेटली म्हणजे नक्कीच, निश्चितच, आणि सडनली म्हणजे अचानक. म्हणजे सगळे काय आहेत, ॲडवर्ब आहेत. आणि या सगळ्या ॲडवर्बच्या मध्ये एकच सॅलरी काय बसला आहे, नाऊन येऊन बसला आहे, आउट. त्याला आपण काय करायचं, बाहेर काढायचं. आता पुढची लाईन बघा, इमिनियंट, लेटेस्ट, पावमेंट, ऑफुल, शॉकिंग. या सगळ्यामध्ये फक्त पावमेंट जो आहे हा नाऊन आहे, बाकी सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत. एमिनियंट म्हणजे प्रसिद्ध किंवा असं तीव्र किंवा असं पॉवरफुल म्हणू शकतो आपण त्याला. लेटेस्ट म्हणजे आधुनिक किंवा एकदम रिसेंट. पावमेंट म्हणजे फुटपाथ. ऑफुल म्हणजे आश्चर्यकारक आणि शॉकिंग म्हणजे सुद्धा धक्कादायक. मग या ठिकाणी पावमेंट जो आहे, फुटपाथ, हा काय नाऊन फॉर्म आहे. त्याला काय करायचं, आपल्याला बाहेर काढावं लागेल. त्याच्यानंतर फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. पुस्तकातनं तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड काढायचे आहेत. आता डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय, तर एखादा शब्द त्याच्यासाठी, त्याला वर्णन करण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल डिटेल देण्यासाठी कुठला शब्द धड्यात वापरलेला आहे ते आपल्याला लिहायचं आहे, लेसनमधला. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं टूर म्हणलं आहे, टूर, TOUR, टूर. मग त्याला जो डिस्क्रायबिंग वर्ड वापरलेला आहे तो वापरलेला आहे कस्टमरी टूर. मिसेस श्रीवास्तवा कस्टमरी टूरवरती गेली होती. मी तुम्हाला दाखवत होतो कुठे, मी तुम्हाला सांगतो बघा.
पान नंबर 49 वरती खालून दुसऱ्या पॅरेग्राफच्या शेवटच्या ओळी ते बघा, कस्टमरी, थोडा डार्क पण केलेला आहे तो शब्द, कस्टमरी टूर. सापडलं का सगळ्यांना? दुसरा शॉप म्हणलंय, त्याला क्लॉथ दिलेलाच आहे, क्लॉथ शॉप. विंडो, ग्लास विंडो. विंडो कशी होती? ग्लास विंडो. कुठली विंडो? जी यांनी तोडलेली होती लोकांनी, ती फोडली होती ना विटांनी दगडांनी, ती ग्लास विंडो. आणि क्रुक्ड लेग कोणाचे? त्या ओल्ड गणपतचे. लेग्स कसे होते? क्रुक्ड लेग होते, म्हणजे तो अपंग होता, त्याचे ते आखूड पाय, लंगडे पाय, आणि त्यामुळं लेगला डिस्क्राईब करण्यासाठी कुठला शब्द वापरलेला आहे? क्रुक्ड हा शब्द वापरलेला आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 8. आता ॲक्टिव्हिटी नंबर 8मध्ये वर्ड पॉवर तुमची चेक केली जाते. वर्ड पॉवर आता इथं दिले वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब असे शब्द दिलेले आहेत. काय काय दिलेले आहेत? वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. आता ह्याच्यात काय काय आहेत बघा. पहिला शब्द दिला आहे पेमेंट. आता पेमेंट त्यांनी नाऊन फॉर्म दिलेलं आहे, नाऊन फॉर्म दिले आणि आपल्याला बाकी 3 लिहायचे आहेत. आता गरजेचं नाही की प्रत्येक शब्दाचं प्रत्येक हे असेलच असं गरजेचं नाही आहे. जे नसेल त्याला आपण डॅश करायचं, जे नसेल त्याला डॅश करायचं. पण आपल्याला येत नाही म्हणजे ते नाही असं नाही आहे, त्याला शब्द आहे पण आपल्याला माहिती नाही असं पण असू शकतं. पण काही वेळेला त्याला शब्द नसतोच, तर ते आपण डॅश करायचं. आता या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे पेमेंट. आता पेमेंटचं वर्ब काय होतं? पे. PAY, पे. म्हणजे आपण एखाद्याला पे करतो पैसे, आपण फीज पे करतो, आपण बस फेअर पे करतो, आपण इलेक्ट्रिक बिल पे करतो. पे करतो म्हणजे भरतो, देतो. म्हणजे थोडक्यात काय आलं? ते क्रियापद झालं. त्याच्यानंतर पेमेंट तर त्यांनी दिलेलंच आहे. ॲडजेक्टिव्ह होतं पेएबल, देय रक्कम. तुम्ही जर तुमचं लाईट बिल पाहिलं तर पेएबल अमाऊंट असं दिलेलं असतं. मग पेएबल म्हणजे काय? देयक रक्कम. म्हणजे थोडक्यात पेएबल, PAYABLE असं त्याचं स्पेलिंग आहे. PAYABLE, पेएबल. मग ह्या पेएबलला तुम्हाला काय करायचं आहे? ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे. त्याचं ॲडवर्ब होत नाही, पेला ॲडवर्ब नाही. मग त्याला काय करायचं? आपण डॅश करायचं. काय करायचं? आपण त्याला डॅश करायचं. त्याच्यानंतरचा दुसरा शब्द तुम्हाला दिलेला आहे सडनली. ॲडवर्ब दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? ॲडवर्ब, सडनली. मग आता सडनलीला तुम्हाला काय लिहायचं आहे? ॲडजेक्टिव्ह, नाऊन आणि वर्ब लिहायचं आहे. मग सडनलीचं ॲडजेक्टिव्ह होतं सडन. सडनलीचं ॲडजेक्टिव्ह काय होतं? सडन. नाऊन होतं सडननेस. त्याचं नाऊन काय आहे? सडननेस. म्हणजे अचानकपणा एखादा असतो ना, सडननेस. आणि त्याला वर्ब नाही असं तेच म्हणतायत, आपण म्हणायची गरज नाही. त्यांनीच सांगितलं की त्याला वर्ब नाही. त्यांनी स्वतःच तिथं काठ मारून दिलेली आहे. समजते का मी काय सांगतोय? पुढचा शब्द आहे डिक्लेअर, वर्ब. वर्ब दिलेलं आहे त्यांनी, डिक्लेअर. आता डिक्लेअर जो वर्ब आहे त्याचं नाऊन काय? डिक्लेरेशन. स्पेलिंग लिहून घ्या. DECLARATION. डिक्लेरेशनचं स्पेलिंग काय आहे? DECLARATION, डिक्लेरेशन. तिसरं आहे डिक्लेरेटिव्ह. DECLARATIVE, डिक्लेरेटिव्ह. आता डिक्लेरेटिव्ह म्हणजे जे डिक्लेअर करण्याजोगं आहे किंवा ते डिक्लेअर करायचे ते. मग डिक्लेअर, डिक्लेरेशन, डिक्लेरेटिव्ह. DECLARATIVE, डिक्लेरेटिव्ह. आणि त्याचा ॲडवर्ब आहे डिक्लेरेटिव्हली. त्याचं ॲडवर्ब काय आहे? डिक्लेरेटिव्हली. DECLARATIVELY, डिक्लेरेटिव्हली. आता डिक्लेरेटिव्हली झालं.
त्याच्यानंतर आता शेवटचा शब्द दिलेला आहे त्यांनी चिअरफुल, ॲडजेक्टिव्ह दिला आहे. प्रत्येक एक एक दिला आहे बघा. एक वर्ब दिला, एक नाऊन दिला, एक ॲडवर्ब दिला, एक ॲडजेक्टिव्ह दिला, सगळं दिलं आहे आणि बाकीचे तुम्हाला लिहायचे आहेत. मग याच्यामध्ये कुठला शब्द दिला आहे? चिअरफुल दिला आहे. चिअरफुल म्हणजे उत्साहाने किंवा उत्साहाने एखादी गोष्ट करणे, त्याला आपण चिअरफुल म्हणतो. तर त्याचं वर्ब आहे चिअर. आपण एखादा चिअर करतो ना, म्हणजे जेव्हा एखादा खेळत असतो तर आपण त्याला चिअरअप करतो, येस येस बकाप बकाप, त्याला म्हणतो आपण चिअरिंग करणे. मग चिअर म्हणजे एखाद्याचा उत्साह वाढवणे. नाऊन चिअरफुलनेस, नाऊन काय त्याचं? चिअरफुलनेस. चिअरफुल तर ऑलरेडी त्यांनी ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे. आणि त्याचा ॲडवर्ब आहे चिअरफुली. ॲडवर्ब काय त्याचं? चिअरफुली. म्हणजे आता लक्षात आले का तुम्हाला वर्ड्स? सगळे परत रिपीट करतो बघा. पे, पेमेंट, पेएबल. पे, पेमेंट, पेएबल. डॅश, डॅश, सडननेस, सडन, सडनली. डिक्लेअर, डिक्लेरेशन, डिक्लेरेटिव्ह, डिक्लेरेटिव्हली. चिअर, चिअरफुलनेस, चिअरफुल, चिअरफुली. हे झाले तुमचे काय झाले? तुम्हाला आता टेबल फुलफिल झाला. आता ॲक्टिव्हिटी 9 जी आहे ही मात्र तुम्हाला आजचा होमवर्क आहे तुमचा. ॲक्टिव्हिटी 9 हा तुमचा आजचा होमवर्क आहे. हा करायचा आहे. हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल त्या दिवशीच करायचा आहे. मला रिपोर्टिंग करायचं आहे. मी परत रिपीट करतो आहे की तुमच्या होमवर्कचं मला पुढे रिपोर्टिंग करावं लागतं. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिल्यानंतर या गोष्टी लिहा. आपण डिस्कस करूयात. मी तुम्हाला सांगतो काय लिहायचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने करू नका वाटलं सर, पण ते करणं गरजेचं आहे. नाहीतर मग काय होईल माहिती आहे का? तुम्ही जर नाही केलं ना की तुम्ही मग काय नुसतं ते एखादा पिक्चर पाहिल्यासारखं तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहाल आणि तुम्हाला त्याचा काही बेनिफिट होणार नाही. ठीक आहे. आता राईट इन युअर ओन वर्ड फ्यू सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. या सगळ्यांबद्दल थोडंफार काहीतरी लिहायचं आहे. म्हणजे थोडीशी काहीतरी डिटेल माहिती या सगळ्यांबद्दल लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल आता पहिला कॅरेक्टर कोण दिलं आहे? नथू. आता नथू कोण होता? सिम्पल लिहायचं. नथू वॉज द स्वीपर बॉय ऑफ सेठ गोविंदराम्स बँक ऑफ पीपलनगर बँक. बरोबर आहे ना? पीपलनगर बँकेचा सेठ गोविंदरामची जी पीपलनगर बँक होती त्याचा तो कोण होता? एम्प्लॉई होता. मग त्याचं वाक्य तुम्ही असं बनवू शकता. नथू वॉज द स्वीपर बॉय इन पीपलनगर बँक ऑफ सेठ गोविंदराम. त्याच्यानंतर ही वॉज नॉट हॅपी विथ हिज जॉब. ही वॉज नॉट हॅपी विथ हिज जॉब. ही वॉन्टेड द रेज इन द सॅलरी. He wanted the raise in the salary, but the bank did not accept. So he was looking out for a fresh job. So he was looking out for the fresh job. आणि पुढं तुम्ही ते शेवटचं जे ते पण तुम्ही लिहू शकता. मध्ये त्याचा कुठं भाग नाहीच आहे, डायरेक्ट शेवटी आहे. आणि मग शेवटी परत ते लिहायचं की बाबा when he saw all the रुईन्स ऑफ द बँक, सगळे ते तुटलेलं फुटलेलं, त्याला आपण रुईन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रुईन्स ऑफ द बँक. ही वॉज डिटरमाइंड टू लिव्ह द जॉब. ही वॉज डिटरमाइंड टू गेट द सॅलरी अँड ही वॉज सपोज टू लिव्ह द जॉब. एवढं लिहायचं बस. सेठ गोविंदराम. आता सेठ गोविंदरामबद्दल तर खूप कमी बोलता येईल आपल्याला, कारण त्यांच्याबद्दल काही जास्त माहिती अख्ख्या धड्यामध्ये दिलेली नाहीच आहे. Seth Govindram was the owner of Pipalnagar Bank. The bank, he was running the bank very effectively, very properly, very nicely. But due to rumors, the bank collapsed. He was holidaying when he was holidaying in Kashmir. बस संपलं. कारण त्यांच्याबद्दल जास्त काय माहिती अख्ख्या धड्यामध्ये कुठेही दिलेली
नाही. मिसेस श्रीवास्तवा. मिसेस श्रीवास्तवा वॉज अ रिच वुमन. श्रीमंत होतीच. शी वॉज फ्रेंड ऑफ मिसेस भूषण, है ना. मग त्याच्यानंतर शी यूज टू गो टू मार्केट व्हेरी ऑफन फॉर शॉपिंग. अशी 1-2 वाक्य तुम्ही अजून लिहू शकता. बाकी जास्त तिच्याबद्दलसुद्धा बोलायला काही नाही. सीतारामबद्दलसुद्धा तसंच आहे. सीताराम वॉज अ सन ऑफ अ वॉशरमॅन. ही वॉज फ्रेंड ऑफ नथू. नथूचा फ्रेंड होता. ही हॅड मेनी कस्टमर्स. ही वॉज व्हेरी हेल्पफुल. कारण त्यांनी ह्याला पण मदत केली होती, तिला पण मदत केली होती. तो त्यांना मदत करण्यासाठी झटत होता. तर तुम्ही पुढं ते लिहू शकता. ही वॉज व्हेरी हेल्पफुल पर्सन. तो फार मदत करणारा माणूस होता. ही वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह टुवर्ड्स हिज कस्टमर्स अँड फ्रेंड्स, असं तुम्ही लिहू शकता. आणि त्याच्यानंतर सीतारामबद्दल बस एवढंच लिहा. अजून 1-2 वाक्य तुम्हाला सुचली तर तुम्ही लिहू शकता. असा काही अडचणीचा विषय नाही आहे. आता हा तुम्हाला मी ऑलरेडी होमवर्क दिलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्या आहेत. आता एक्सपांड द थीम इन द राईट अप ऑफ 20 लाईन्स हे मात्र आपण ऑफलाईनमध्ये ज्यावेळेस भेटू त्यावेळेला आपण करूयात, किंवा मी त्याच्यावरती नंतर एखादा चांगला व्हिडिओ तुम्हाला बनवून पोस्ट करेन. आता ह्या 4 लोकांबद्दल लिहायचं. आणि अजून एक होमवर्क तुम्हाला मी आज देणार आहे, तो म्हणजे ॲक्टिव्हिटी नंबर 5. वाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन डेलिमा. राईट डाऊन इन 5 to 6 लाईन्स इन युअर नोटबुक. 5 ते 6 ओळींमध्ये लिहायचं आहे की मॅनेजर पेच प्रसंगात का सापडलेला होता. कारण त्याच्याकडे पैसे होते पण तो देऊ शकत नव्हता, कारण ते लांबून आणायचे होते. आणि दुसरं म्हणजे सेठ गोविंदरामबरोबर संपर्काचं कुठलंही साधन मिळत नव्हतं, म्हणून तो अडचणीत सापडलेला होता. डेलिमा म्हणजे पेच प्रसंग, अडचण. तर या अडचणीच्या काळातलं जे काही त्याचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली मांडायचा आहे. आणि असं करून तुम्हाला ते साधारण तुम्हाला त्यांनी सांगितलं 5 ते 6 ओळी, जास्त मागत नाही. देर वॉज अ क्राऊड ऑफ कस्टमर्स हू वेर आस्किंग फॉर मनी बट देर वॉज नो रेडी कॅश. सेठ गोविंदराम कुड नॉट बी कॉन्टॅक्ट. हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला हे 4 आणि मॅनेजर या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला साधारण 4-5 ओळी लिहून मला आजच्या आज पोस्ट करायच्या आहेत. ठीक आहे. ओके. थँक्यू फ्रेंड्स.